स्वाध्याय 1.6 मधील चौथ्या नंबरचं गणित असं आहे मित्रांनो, बघा की 0, 9, 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, इथे गुणाकार सांगितलेला आहे, गुणाकार. मग ह्या संख्येपासून ह्या अंकांपासून तयार होणारी संख्या बघा, सर्वात लहान आणि सर्वात मोठी. अगोदर मोठी बघूया, कारण त्याच मोठीला लहानीने गुणायचं आहे. म्हणजे मग सर्वात मोठा अंक कोणता आहे, 9 आहे, इथे 9 घ्या. त्यानंतर 6 आहे, 6 घ्या. नंतर 0 द्या. ही सर्वात मोठी अशी संख्या झालेली आहे ही 3 अंकी. तर लहान बनवूया आता, यालाच लहान इथूनच बनवता येईल आपल्याला. सर्वात छोटा 6 घ्या, त्यानंतर 0 घ्या, त्यानंतर हा इकडे 9 घ्या. ही झाली सर्वात छोटी म्हणजेच लहान अशी संख्या. अशा प्रकारे या 2 संख्या आपण तयार केल्या. आता यांचा गुणाकार करायला सांगितला आणि मग तो येणारा गुणाकार म्हणजेच या ऑप्शनमध्ये दिलेल्यांपैकी आपलं एक उत्तर असेल. बघूया आपण गुणाकार करून. पहा, 9 0 0, 9 6 54 सिला 4, हातचे आले 5, 9 9 81 आणि 5 81, 82 83 84 85 86. इथे 86ला 86 लिहून टाकायचे आहेत आपण. त्यानंतर आपण काय करायचं आहे, इथे हा जागा सोडून द्या. त्यानंतर शून्यानं भाग घातला, गुणाकार केला असता बघा, शून्याने गुणला असता सगळ्यांचे शून्यच येतात. इथे वरी 3 संख्या आहेत म्हणून 3 शून्य सरळ सरळ देऊन टाका आणि मोकळे होऊन परत पुढचं जो अंक आहे त्याने गुणायला सुरुवात करूया. 6 0 0 येतो, 6 6 36ला 6 येतो, हातचे आले इथे 3 येतात. 9 6 54 आणि 3 54, 55 56 57, इथे 57 घ्या. त्यानंतर आपण आता इथे यांची सगळ्यांची प्लस करायची आहे. बघूया प्लस काय येते. हे पहा, इथे 0 येतात, इथे 4 येतो, इथे 6 येतात. त्यानंतर इथे 8 आणि 6 14 होते, त्याच्याशी 4 आणि हातचा 1 येतो, 7 आणि 1 8 येतो आणि 5शीला 5 घ्या. अशा प्रकारे हा अंक ही संख्या आपल्यासमोर येते. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, हजार, लक्ष, 5,84,640 हा आपल्याला इथे गुणाकार मिळतो त्याचा. म्हणजे 5,84,640 ऑप्शन नंबर बी, अर्थातच दुसरं नंबरचा जो ऑप्शन आहे हे आपलं उत्तर आहे. आपल्याला ते मिळालेलं आहे. अशा प्रकारे ते सोडवायचं असतं. चला लिहून घ्या तुम्ही आणि नंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. लागलेच.